आज आपण शिकणार आहोत आणखी काही इंडस्ट्रियल ऍप्लिकेशन्स जे डेटा सायन्स आणि एआय चा यूज करून सध्या मार्केटमध्ये खूप छान कार्य करत आहेत. सो त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे मीडिया, बीबीसी. सो बीबीसी जी न्यूज आहे, हे एक ऑडिओ ड्रामा लाईक मशीन सोबत एक ऑडिओ ड्रामा कंडक्ट करतं, की ज्यामध्ये टू वे कम्युनिकेशन आपण करू शकतो त्या स्पीकर सोबत. लिसनर्स गेट द पार्ट ऑफ द स्टोरी ॲज इट प्रॉम्प्ट्स, then to answer questions and insert their own lines into the stories, that kind of. So मध्यंतरीच मी एक ऍड पण अशी बघितली होती किंवा एक व्हिडिओ पण असा बघितला होता, की ज्यामध्ये एक न्यूज अँकर आहे, पण ती ह्युमन बिंग नसून एक एआय होतं, एक मशीन होतं आणि ती खूप छान पद्धतीने न्यूज डिलिव्हर करत होती न्यूज चॅनलवर. सो अशा पद्धतीने मीडियामध्ये आपण एआयचा आणि डेटा सायन्सचा यूज करू शकतो. राइट? इव्हन Netflixमध्ये देखील की बिग डेटा एनालिटिक्स इज हेल्पिंग Netflix प्रोडक्ट दॅट इट्स कस्टमर्स विल एन्जॉय वॉचिंग. सो बेसिकली तुम्ही काय बघताय Netflixवर? तुम्हाला कोणत्या पद्धतीचे सीरीज छान वाटतायत? तुम्हाला कोणत्या पद्धतीच्या सॉन्ग्स ऐकण्यामध्ये किंवा मूव्हीज बघण्यामध्ये इंटरेस्ट आहे, त्या पद्धतीने तुम्हाला रिकमेंडेशन येत जातील. जसं Amazon, Flipkartवर पण होतं, की ज्या पद्धतीचे तुम्ही खरेदी करता, त्या पद्धतीचे रिकमेंडेशन देखील तुम्हाला येतात. सो ड्यू टू द कॉन्फिडन्स दे हॅव इन द डेटा फाइंडिंग्स, दे आर विलिंग टू बग conversation and commissions multiple seasons of a new show rather than just a pilot episode. So फक्त सुरुवात करण्यापेक्षा ते एंड पर्यंत नेण्यासाठी मीडियामध्ये मोस्टली नेटफ्लिक्स सारख्या एक छान प्लॅटफॉर्मवर देखील एआयचा वापर आपण करू शकतो. त्यानंतर बर्बरी. आता जेव्हा तुम्ही बद्दल ऐकाल, तेव्हा तुम्हाला असं वाटेल, की हे एक लक्झरियस फॅशन चा एक डिजिटल बिझनेस असेल, राइट? आणि यामध्ये नेमकं काय होतं, की हाउएव्हर दे हॅव बीन बिझी रिइन्व्हेंटिंग देमसेल्व्हज अँड यूज बिग डेटा एंड एआय कॉम्बॅट काउंटरफेट म्हणजे बनावट प्रॉडक्ट अँड इम्प्रूव्ह सेल्स अँड कस्टमर रिलेशनशिप. सो बेसिकली जे काही ओरिजिनल प्रॉडक्ट आहे, त्या ओरिजिनल डेटा पासून जे काही बनावटी प्रॉडक्ट आहे, त्याच्यापासून कसं बचाव करता येईल आणि तुमचे प्रॉडक्ट जे आहे ते सेल्स कसा इम्प्रूव्ह करता येईल, रिलेशन कस्टमर सोबतचं रिलेशन कसं छान बनवता येईल, यासाठी सुद्धा एआय आणि बिग डेटाचा यूज सध्याच्या काळात होत आहे. Then Walmart, as the world's second largest retailer, Walmart is the cutting edge of finding ways to transform retail and provide better services to its customers. So basically, Walmart सारखी एक कंपनी, ग्रोसरी शॉप, की जिथे हा एक खूप मोठा एक रिटेलर पार्ट झाला. जगातला सेकंड नंबरचा रिटेलर पार्ट म्हणजे Walmart. सो बिग डेटा, मशीन लर्निंग, एआय आणि आयओटी या सर्वांचा एक कॉम्बिनेशन करून Walmart एक खूप छान पद्धतीने म्हणजे जगासमोर त्यांचं एक मार्केट, त्यांचं एक प्रॉडक्ट बनवत आहे आणि जगासमोर ठेवत आहे. सो हे देखील होतंय बिग डेटा, मशीन लर्निंग आणि एआयचा यूज करून. त्यानंतर Microsoft Cortana, जसं तुम्हाला माहिती आहे, की Cortana म्हणा, व्हर्चुअल असिस्टंट म्हणा, चॅटबॉट म्हणा, ज्या Skype आणि आन्सर कस्टमर सर्व्हिस क्वेरीज आणि ज्या काही डिलिव्हरीबद्दल ज्या काही प्रॉब्लेम्स आहेत कस्टमरला किंवा अ, वातावरणाबद्दल किंवा ट्रॅव्हल अपडेट्स जे काही असतील, त्याबद्दल सुद्धा ह्या छान पद्धतीने तुम्हाला अपडेट्स देतात. इव्हन तुम्हाला Alexa माहीत असेल, तुम्हाला Appleची Siri माहीत असेल, यांचं देखील काम तेच आहे, की तुम्हाला इन्फॉर्मेशन देणे. राइट? सो इथे सुद्धा बिग डेटा आणि एआयचा यूज होतोय. डिझनी एक असा प्लॅटफॉर्म आहे, की त्या प्लॅटफॉर्मवर सो सॉरी. ओके. सो डिझनी एक असा प्लॅटफॉर्म आहे सपोज, की तिथे जेवढे काही व्हिजिटर्स येणार आहेत त्यामध्ये म्हणजे जे काही त्यांना सर्व्हिसेस अवेलेबल करून द्यायच्या आहेत, त्या सगळ्या खूप छान पद्धतीने मॅनेज्ड वेने कशा देता येईल, या सगळ्या गोष्टी ते बिग डेटाचा यूज करून किंवा डेटा सायन्स आणि एआयचा यूज करून ते हँडल करण्याचा प्रयत्न करतात. ऑल्वेज ॲट द टॉप म्हणजे शीर्षस्थानी आहे ऑफ डिलिव्हरिंग एक्स्ट्राऑर्डिनरी सर्व्हिस. डिझनी इज गेटिंग इव्हन बेटर थँक्स टू बिग डेटा. कारण की जे खूप सारे लोक येणार, प्रत्येकाचा वेगळा डेटा असणार. तो डेटा स्टोअर करून, त्यावर अॅनलाईज करून, त्या पद्धतीने ते कस्टमर्स बद्दल किंवा जे व्हिजिटर्स आहेत त्यांच्याबद्दल ते रिसर्च नेहमीच करत असतात. अँड एव्हरी व्हिजिटर गेट्स देअर ओन मॅजिक बँड, रिस्टबँड
that serves as ID, hotel room key, tickets, fast passes, and payment system. So खूप साऱ्या गोष्टी. So while guests enough to convenience, Disney gets a lot of data that helps them anticipate guest needs. म्हणजे पाहुण्यांना काय काय गरजेचं आहे किंवा त्यांना कसा एक खूप छान अनुभव तो डिझनी देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टींसाठी डिझनी खूप छान पद्धतीने बिग डेटाचा किंवा डेटा सायन्सचा, डेटा अनालिसिसचा खूप छान पद्धतीने वापर करतात. नेक्स्ट जे आहे, ओके. सो नेक्स्ट जे आहे ते सोशल मीडिया. सो जसं तुम्ही म्हणाल, फ्रॉम व्हॉट ट्वीट्स टू रिकमेंड फायटिंग इनअप्रोप्रिएट ऑर रेसिस्ट कंटेंट दॅट एनहान्स द युजर एक्सपिरियन्स. सो बेसिकली ट्वीट्स कशा पद्धतीने झाले पाहिजे किंवा ते रेसिस्ट करतील एखाद्या कुठल्या तरी ट्वीट्स फायटिंगसाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींचा सुद्धा सोशल मीडिया खूप छान पद्धतीने एक सहयोग बांधतोय, की कशा पद्धतीने सर्व ट्यूब्सला डीप न्यूरल नेटवर्क टू लर्न ओव्हर टाइम व्हॉट युजर प्रेफरन्सेस आर. तर बेसिकली डीप न्यूरल नेटवर्क एक काइंड ऑफ डीप लर्निंगचं एक अल्गोरिदम झालं, की ज्याचा यूज करून तुम्ही ट्वीट्सला अॅनलाईज करू शकता, की कोणत्या पद्धतीचे ट्वीट्स लोक पाठवत आहेत अशा पद्धतीने. ओके. देन सोशल मीडिया, फेसबुक, जसं तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, की Facebookवर खूप सारे लोक सध्या ऍक्टिव्ह युजर्स म्हणून आहेत आणि तुम्हाला रिकमेंडेशन्स येतात, की यू मे नो दिस पर्सन ऑर दॅट पर्सन काइंड ऑफ. सो या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या बिग डेटाचा आणि डेटा सायन्सचा आहे. लेट्स अज्युम करा, की तुमचा एखादा फोटो कुठल्यातरी तुमचा Facebookमध्ये फ्रेंड नाहीये, पण कुठल्यातरी एका पर्सनने टाकला, तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या पर्सनचं रिकमेंडेशन येतं, की यू मे नो दिस पर्सन, किंवा मग म्युच्युअल फ्रेंड मधून पण तुम्हाला असे रिकमेंडेशन येतात. सो हे पण एक बिग डेटाचं उत्तम उदाहरण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. त्यानंतर आहे बार्बी. सो युजिंग नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग, म्हणजे जे काही टॉकिंग वाला आहे, आपण जे बोलतोय ते मशीनला कळत नाही. मग ते कसं पद्धतीने कळालं पाहिजे, त्यासाठी आपण NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंगचा वापर करतो. सो मशीन लर्निंग अँड ॲडव्हान्स्ड अनालिटिक्स ऑल्सो बार्बी लिसनिंग अँड रिस्पॉन्ड टू द चाइल्ड. सो लहान मुलांसाठी ही एक बार्बी क्रिएट केली आहे, की ज्यामध्ये लहान मुलांसाठी लहान मुलं जे काही क्वेशन्स विचारणार त्याचे आन्सर्स ती देईल तुम्हाला. अँड अ मायक्रोफोन ऑन बार्बीज नेकलेस. तिच्या नेकलेसमध्ये एक मायक्रोफोन आहे. तो ती जे काही तुम्ही बोलाल, जे काही तुमचा मुलगा बोलेल, लहान बाळ, ते सर्व रेकॉर्ड करून त्याला सर्च करून मग त्याच्याबद्दल जे काही रिस्पॉन्सेस असतील, त्या सगळे रिस्पॉन्सेस ती देईल. सो बेसिकली 8,000 लाईन्स ऑफ डायलॉग्स त्याच्याकडे ऑलरेडी आहेत असं. ठीक आहे. सो अजून काही तर HR अॅनालिटिक्समध्ये जर तुम्हाला हायरिंग करायचंय, तर सगळ्या हायरिंगमध्ये कोणता बेस्ट हायर आपल्यासाठी असू शकतो, हे अॅनलाईज करण्यासाठी सुद्धा डेटा सायन्सचा वापर होतोय. अजून बघायला गेलं तर स्किन डिसीज किंवा स्किन कॅन्सर डिटेक्शन, ह्या गोष्टी डिटेक्ट करण्यासाठी देखील डेटा सायन्सचा वापर होतोय. रिकमेंडेशन आपण म्हणू, की जर सपोज मी एखादी गोष्ट बाय केली, तर त्याच्या रिलेटेडमध्ये आपल्याला अजून कोणती गोष्ट आपण बाय करू शकतो, किंवा जर तुम्ही लॅपटॉप बाय केला, तर मे बी ते तुम्हाला चार्जर देखील सजेस्ट करेल, हेडफोन सजेस्ट करेल, टेबल सजेस्ट करेल, चेअर सजेस्ट करेल. अशा गोष्टी सजेशन्समध्ये म्हणजे रिकमेंडेशन्स देणार. आणि फेशियल रिकॉग्नायझेशन, मोस्टली कॉर्पोरेट ऑफिसेसमध्ये या सगळ्या फेशियल रिकॉग्नायझेशनचा जो काही आहे यूज करू शकतो. इव्हन आजकाल कारमध्ये देखील फेशियल रिकॉग्नायझेशनचा सध्या इनोव्हेशनमध्ये आहे, की कार ड्रायव्हर हा झोपतोय, की किती पर्सेंट जागा आहे, व्यवस्थित चालवतोय, नाही चालवतोय, या सगळ्या गोष्टी देखील आपण फेशियल रिकॉग्नायझेशनमध्ये घेऊ शकतो. सो या आणि अशा खूप साऱ्या गोष्टी ज्या आहेत त्या AI आणि डेटा सायन्सचा यूज करून आपण करू शकतो. अँड थँक यू सो मच. आपण इथे थांबू. आय होप तुम्हाला मोस्टली सेक्टर्स कळाले असतील, की कुठल्या-कुठल्या सेक्टर्समध्ये आपण डेटा सायन्स, AI, डीप लर्निंग आणि बिग डेटा या सर्वांचा यूज करू शकतो. सो तुम्हीही तुमच्याकडनं अजून काही गोष्टी शोधा, म्हणजे तुम्हालाही अजून थोडासा इंटरेस्ट येईल आणि तुम्हालाही भेटतील काही गोष्टी, की जेणेकरून मे बी पॉसिबिलिटी आहे, की तुमचा इंटरेस्ट त्यामध्ये असेल. सो ऑल द बेस्ट अँड थँक यू सो मच.